नमस्कार मित्रांनो, मराठी रोजगार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीसाठी अर्ज हे सुरू झालेले आहेत. ही शिष्यवृत्ती कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे, त्यातील कॅटेगरी, वर्ग, यानंतर किती शिष्यवृत्ती आपणास मिळते, यासाठीची वेबसाईट कोणती आहे, शेवट दिनांक, अर्ज कसा करायचा आहे, याबद्दल संपूर्ण परिपूर्ण माहिती आपणास या व्हिडिओमध्ये पाहण्यास मिळणार आहे. चॅनलवरती जर नवीन असताल तर अशाच विविध योजना आणि वेगवेगळ्या जॉब संबंधित माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका. म्हणजेच इथून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला मिळून जातील. चला तर मग मित्रांनो, वळूया आपल्या टॉपिककडे. तर पहा मित्रांनो, ही शिष्यवृत्ती मिळते कोणत्या विद्यार्थ्यांना ते आपण अगोदर सर्वप्रथम पाहू. तर पहा, हे कटआउट आहे कोणत्याचे, एका पेपरचे. तर समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य. त्यानंतर खाली काय म्हणतंय, देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती 2021-22. तर यामध्ये पहा, विद्यार्थ्यांसाठी अटी व शर्ती त्यांनी दिलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थी असावा म्हणते. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, हा दुसरा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे. 3 नंबरचा मुद्दा सांगितले, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा दिलेली आहे 6 लाखांपेक्षा कमी असावी. यानंतर सांगते की पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची कमाल वयोमर्यादा 25 वर्ष व पदव्युत्तर पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमासाठी कमाल वयोमर्यादा 30 वर्ष इतकी असेल तरी चालते. तर विद्यार्थी मित्रांनो, 10वी नंतर सुद्धा 11वी 12वीला सुद्धा हा फॉर्म भरता येऊ शकतो, एवढं फक्त लक्षात ठेवा तुम्ही. तर त्यानंतर पहा, अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्गाला शिकत असलेला विद्यार्थी पाहिजे. त्यानंतर तथापि त्यापुढील वर्षाचे विद्यार्थी अर्ज करू शकतील, परंतु त्यांचा विचार प्रथम वर्षाचे विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास करण्यात येईल. त्यानंतर म्हणतो पहा, विद्यार्थी इयत्ता 10वी व 12वीची परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ अथवा महाराष्ट्र राज्य क्षेत्रातील अन्य परीक्षा मंडळाकडून उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. पदवी अभ्यासक्रमासाठी इयत्ता 12वीच्या परीक्षेमध्ये किमान 55% गुण मिळवणे आवश्यक राहील व डायरेक्ट द्वितीय वर्षासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांना डिप्लोमामध्ये 55% गुण आवश्यक राहतील. तर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पदवी परीक्षेमध्ये किमान 55% गुण असावेत. सदर शिष्यवृत्ती देश पातळीवरील मान्यताप्राप्त संस्थांमधील अभ्यासक्रमासाठी लागू राहील. संस्थांची यादी संकेतस्थळावरील सविस्तर जाहिरातीमध्ये परिशिष्ट ब नुसार पाहावयास मिळेल. त्यानंतर पहा, वेळोवेळी या योजनेच्या अनुषंगाने निर्गमित झालेल्या इतर अटी व शर्ती विद्यार्थ्यांना बंधनकारक राहणार आहेत. यानंतर या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती मंजूर करण्याचा अंतिम अधिकार शासनाने राखून ठेवलेला आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांस भारत सरकार शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही. ज्या विद्यार्थ्यांची निवड या शिष्यवृत्तीसाठी झालेली आहे, राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीसाठी, त्यांना भारत सरकारच्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही. यामध्ये त्यांनी लाभाचे स्वरूप ठरवून दिलेले आहे. शैक्षणिक संस्थेने ठरवून दिलेले पूर्ण शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क, नोंदणी फी, जिमखाना, ग्रंथालय, संगणक शुल्क, डेव्हलपमेंट फीस इत्यादी देण्यात येईल. त्यानंतर पहा, शैक्षणिक संस्थेतील वसतिगृह व भोजन शुल्क याचा त्यांच्या आकारणीप्रमाणे खर्च देण्यात येईल. त्यानंतरचा मुद्दा सांगितला आहे त्यांनी, शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहात जागेअभावी प्रवेश न मिळाल्यास सदर विद्यार्थ्यांना संस्थेने आकारणी केलेले वसतिगृह व भोजन शुल्क देण्यात येईल. वसतिगृहात न राहणाऱ्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेप्रमाणे निर्वाह भत्ता देण्यात येईल. त्यानंतर पहा, प्रवेशित अभ्यासक्रमासाठी लागणाऱ्या पुस्तकांसाठी ₹5,000 व शैक्षणिक साहित्य आणि इतर शैक्षणिक खर्च यासाठी एकूण 5,000 असे एकूण 10,000 प्रत्येक वर्षी देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले आहे. त्यानंतर पहा, वेबसाईटवरून अर्ज डाउनलोड करून तो परिपूर्ण व आवश्यक त्या कागदपत्रांसह 12/11/2021 शेवटचे दिनांक सांगितलेले आहे. ही सर्व माहिती पाहिल्यानंतर यास कोणकोणते डॉक्युमेंट लागतात ते आपण पाहू. तर पहा, डॉक्युमेंटमध्ये जर पाहिले तर इन्कम सर्टिफिकेट तहसीलदारचे आवश्यक असेल. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आवश्यक असेल. त्यानंतर मार्कशीट फॉर लास्ट अपियर्ड एक्झामिनेशन, जे तुमचे लास्ट इयरचं मार्कशीट आहे ते आवश्यक असेल. त्यानंतर मार्कशीट SSC और HSC
हे सुद्धा आवश्यक असेल। त्यानंतर फादर डेथ सर्टिफिकेट याची काही आवश्यकता नाही असेल तर गॅप जर पडला असेल तर सेल्फ डिक्लेरेशन आवश्यक असेल। हॉस्टेल सर्टिफिकेट आणि हस्बंड इन्कम सर्टिफिकेट म्हणजेच जर मुलगी असेल मॅरिड तर त्याच्यासाठी हे आवश्यक असणार आहे। एक गोष्ट अजूनही लक्षात घ्यायची मित्रांनो, यामध्ये तुम्हाला प्री मॅट्रिकसाठी भरायचं आहे का पोस्ट मॅट्रिकसाठी भरायचं आहे हे सुद्धा यामध्ये नोंद करायची आहे। त्यानंतर म्हणजेच 11वी 12वीला सुद्धा तुम्हाला भरता येऊ शकतो। जर 11वी 12वीला भरावयाचे असल्यास ओपनसाठी ही शिष्यवृत्ती त्यांनी दिलेली आहे। ज्यांना 10वीमध्ये 70% जास्त गुण आहेत अशा विद्यार्थ्यांना भरता येऊ शकते। आणि जी आपण माहिती पाहिली आहे ना, ही 12वी नंतरचा जो 3 वर्षाचा अभ्यासक्रम आहे त्याच्यासाठी काय काय लागते ते पाहिलेले आहे। तर ते राजर्षी शाहू महाराजच नाव आहे, ती वेगळी शिष्यवृत्ती प्री मॅट्रिकमध्ये मोडते आणि ही पोस्ट मॅट्रिकमध्ये मोडत असते। तर यामध्ये त्यांनी काय सांगितलं, शिष्यवृत्ती सरकारी अनुदान बँकेच्या खात्यात जमा होण्यासाठी आपल्या खात्याला आधार सीड असणे गरजेचे आहे। तरी काही विद्यार्थ्यांना बँक खात्यात आधार सीड नसल्यामुळे पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती जमा होण्यास व्यत्यय येत आहे। तर पहा मित्रांनो, जो तुमचा बँकेचा अकाउंट आहे त्याला तुमचा आधार लिंक, मोबाईल लिंक आणि पॅन कार्ड लिंक करणे गरजेचे आहे। तर ते लिंक करून घ्या अगोदर। यानंतर मित्रांनो, फॉर्म कसा भरायचा आहे त्याबद्दल आपण माहिती पाहूया। तर पहा मित्रांनो, हा तो फॉर्म दिलेला आहे, हा तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे। हा जर तुम्हाला डाउनलोड करायचा असल्यास खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही हा अर्ज डाउनलोड करू शकता। हा व्यवस्थित भरून घ्यायचा आहे। जेव्हा तुम्ही हा फॉर्म व्यवस्थित भरताल, या ठिकाणी स्टुडंट SSC डिटेल्स, ॲप्लिकंट डिटेल्स, एक पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे। त्यानंतर स्टुडंटचे जे अगोदरचे जेवढे ॲकॅडमिक इयर आहेत त्याचे डिटेल्स द्यायचे आहेत, इन्स्टिट्यूटचे नाव, कोर्सचे नाव टाकायचे आहेत। त्यानंतर येथे इन्स्टिट्यूटचे डिटेल्स द्यायचे आहेत, सध्या शिकत असलेले कॉन्टॅक्ट डिटेल्स द्यायचे आहेत, ईमेल ID, मोबाईल नंबर, ॲड्रेस व्यवस्थित टाकायचा, पिनकोड व्यवस्थित द्यायचा आहे, परमनंट ॲड्रेस जो आहे तो टाकायचा, पॅरेंट्सचे डिटेल्स या ठिकाणी द्यायचे आहेत, हॉस्टेल इन्फॉर्मेशन असेल तर डॉक्युमेंट डिटेल्स द्यायचे आहेत आणि स्टुडंट बँक अकाउंट डिटेल्स हे व्यवस्थित द्यायचे आहेत मित्रांनो। या ठिकाणी बँकेचे नाव, ब्रँचचे नाव, IFSC कोड आणि अकाउंट नंबर व्यवस्थित भरावायचा आहे। जे काही तुम्ही डॉक्युमेंट त्यालाच अटॅच करून देत आहात त्यामध्ये आधार असेल, 10वी 12वीचे मार्कशीट असेल किंवा शेवटच्या वर्षाचे मार्कशीट असेल, हे सर्व तुम्हाला व्यवस्थित याला अटॅच करून द्यायचे आहेत। त्यावेळेस तुम्ही हे पूर्ण डिटेल्स भरताल, त्यानंतर याला स्कॅन करायचं आहे मित्रांनो। स्कॅन केल्यानंतर तुम्हाला swcebn.nationalscholar@gmail.com या ईमेलवर हे डॉक्युमेंट पाठवून द्यायचे आहेत। म्हणजे जो तुम्ही फॉर्म स्कॅन केलेला आहे तो या ईमेलवर अटॅच करून पाठवून द्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला याची हार्ड कॉपी म्हणजे जो तुम्ही फॉर्म भरलेला आहे आणि जो कागदपत्रे जोडायचे आहेत त्यामध्ये कास्ट, आधार सर्व सांगितले आहे, तुमचे जेवढे डॉक्युमेंट आहेत ना त्यांची झेरॉक्सची प्रत समाज कल्याण आयुक्तालय 3 चर्च रोड, पुणे 411001 येथे पोस्टाने पाठवायचं आहे। एवढी डिटेल्स कळले मित्रांनो। या अर्जाच्या नमुन्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या किंवा टेलिग्रामची लिंक आहे त्यामध्ये जॉईन व्हा, तेथे सुद्धा हा फॉर्म टाकून देण्यात आलेला आहे। काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगा। आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। एक लाईक करून सबस्क्राईब करा, म्हणजेच इथून पुढील व्हिडिओ तुम्हाला लवकर मिळून जातील। भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।